कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आज आहे ना मी काय बनवणार आहे, काजूची भाजी। चला तर इथे आपण आहे ना हे काजू घेतलेले, हे ना मी भिजत ठेवलेले होते 2 तास पाण्यामध्ये। नाही तर मग तुम्ही काय करू शकता, पण घेऊ शकतात पाण्यामध्ये घाईमध्ये असेल तर। त्यानंतर इथे मी परत थोडे काजू घेतलेले आहे, ते मी तळून घेणार आहेत। त्यानंतर इथे मी काय केलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे, तो कट केलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणचे काप टाकलेले आणि लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता हे ना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्या मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे आणि हे कांद्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। चला तर बनवू। टोमॅटोची पेस्ट ना आता बारीक करून घेतली आहे, ती आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची। भांड्यामध्ये आपण इथे ना कांदा टाकून घेणार आहोत। आता हा पण मिक्सरला बारीक करून घ्यायचा। कांद्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। काजू घेतलेले आहे ना भिजून, हे पहा, हे काजू आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आणि त्याची पण पेस्ट बनवून घेणार आहोत। हे आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। काजू टाकले ना तर भाजी एकदम घट्ट होते। हे पहा, पेस्ट करून घेतली, ती पण भांड्यामध्ये काढून घेतलेली अशी ठेवलेली आहे। आता कढई आहे ना तापली आहे ना, आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत थोडं हे ना आपलं। आता आपण त्यामध्ये हे काजू जे आहे ना ते तळून घेणार आहोत, नाही का, क्रिस्पी होईपर्यंत छानपैकी तळून घेणार आहोत। कलर येईपर्यंत आपण याला चांगलं असं आहे ना तळून घ्यायचं। ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे ना आपण एका डिशमध्ये लगेच काढून घेणार आहोत। असे गोल्डन तेल आहे ना, आपण त्यामध्ये आहे ना तेलामध्ये आपण आहे ना बेसन पीठ टाकून ते चांगलं असं आहे भाजून घेणार आहोत। हे असं आहे ना गोल्डन होईपर्यंत ते चांगलं भाजून घ्या, एकदम घट्ट होते। मी आहे ना कमीच घेतलेलं आहे, क्वांटिटीनुसार तुम्ही जेवढे माणसं असतील ना तेवढे तुम्ही बेसन पीठ वापरा। तेल टाकून तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते टाकून घेणार। आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ना ती टाकणार आहोत। आता ही चांगली आहे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। ही टोमॅटोची पेस्ट आहे ना ती पण यामध्ये टाकून घेणार आहोत। कांदा चांगला फ्राय झालेला आहे। ही पेस्ट घेतलेली आहे ना ती पण यामध्ये टाकून घेणार आहे। ती पण चांगली मिक्स करून घेऊया यामध्ये। आता यामध्ये आपण आहे ना लाल तिखट टाकून घेणार आहोत एक चमचा। हे पण चांगलं मिक्स करायचं तेल सुटेपर्यंत। आपण मिक्स करून घेऊया। बेसन पीठ भाजून घेतलंय ना ते पण यामध्ये टाकूया असं। ते पण आता यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं असं छानपैकी। मी इथे ना मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी काढून ते ना गरम करून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये ना आपण ते पाणी टाकून घेणार। चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। हवी असेल तर घट्ट करायची, पातळ हवी असेल पातळ करायची। आणि ना ते मिक्स करून घेणार आहोत छानपैकी, नाही का। आपण हे काजू टाकून घेणार आहोत, नाही का।
हे पहा, आता हे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत चांगलं. आहे आपली काजूची भाजी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल तयार. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.